आप सबका स्वागत है। तो आज हम जा रहे चर्च में। तो कुठली चर्च ना? आर्टिंगल पल्ली। तो मलयालम में इसे पल्ली कहते हैं। तो चर्च में जाने वाले दिखाते हैं आपको वहाँ का व्यू। बहुत ज़्यादा भीड़ रहती है। तो चलिए, बहुत देर हो चुकी है। तो अभी करीब रात के 8 बजे हैं। तो हम यहाँ से सीधा चर्च में ही जाने वाले हैं। करीब आधे घंटे की दूरी पर ही है वो बड़ा सा चर्च। तो देखिए, हम यहाँ पहुँच चुके हैं। तो पार्किंग के लिए जगह ढूंढ ही रहे हैं। बहुत ही भीड़ रहती है, मैं आपको दिखा दूंगी फ्रेंड्स। तो यहाँ बहुत दूर दूर से लोग आते हैं। तो हम भी दर्शन लेंगे और बाद में ही सब जो फेस्टिवल है वो घूम के देखेंगे, आपको भी दिखा देंगे। तो इस चर्च के नज़दीक ही एक बड़ा सा बीच है। तो आर्टिंगल बीच यहाँ का बहुत ज़्यादा फेमस है। तो बहुत सारे लोग यहाँ से सीधा बीच पर जाते हैं। तो इतना बड़ा फेस्टिवल रहता है कि चर्च से बीच तक सभी जो स्टॉल्स रहते हैं वो होते हैं। तो सभी लोग कुछ ना कुछ लेते हुए बीच तक पहुँच जाते हैं। तो इस फेस्टिवल में कुछ भी आप खरीदेंगे तो बहुत ही सस्ते में मिलता है। तो बहुत सारे लोग बहुत कुछ लेते हैं यहाँ से। കുട്ടിലെ ചെങ്ങലത്തുനാല നമ്മളോടൊരു ചോദ്യം ചോദിച്ചാൽ മതി, നമ്മൾ എപ്പോഴാണ് ദൈവത്തെ വിളിക്കുന്നത്? കൂടുതലും നമ്മൾ ദൈവത്തെ വിളിച്ചു പോകുന്നത് എപ്പോഴാണ്? നമ്മുടെ 18 അടവും പയറ്റിക്കഴിഞ്ഞ് ഇനിയൊരു മാർഗമേ നമ്മൾ വിളിച്ചു പോകുന്നത്, ശരിയല്ലേ? ശരിയായിട്ട് ഒരു സാമൂഹ്യ വിശകലനം നടത്തിക്കഴിഞ്ഞെന്നാൽ ഈ ഭൂമിയിലെ ജീവിതത്തിൻ്റെ അത്യാവശ്യ കാര്യങ്ങളെല്ലാം ഭംഗിയായിട്ട് നടത്തിയെടുക്കുവാൻ ജപമാല പ്രതിജ്ഞ പള്ളിയുടെ വലതുവശത്തുള്ള പള്ളി വ്യവസ്ഥാളിൽ ലഭ്യമാണ്. അടിവ സമർപ്പണം, വെള്ളി നേർച്ച പള്ളിയുടെ വലതുവശത്തുള്ള പന്തലിൽ ക്രമീകരിച്ചിരിക്കുന്നു. നിന്റെ മുന്നിൽ നിന്നിട അങ്ങനെ ഞങ്ങളുടെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിന്റെ ശരീരവും ഇത് നിങ്ങൾക്ക് വേണ്ടി प्लीज प्लीज प्लीज। एक मिनट फोन दे।
अगदी നിർമ്മാണത്തിന്റെ ഭാഗമായിട്ട് നിങ്ങളോട് ഞങ്ങൾ അഭ്യർത്ഥിക്കുകയാണ്. ഇവിടെ കൂടിയിരിക്കുന്ന മുഴുവൻ കലാകാരന്മാരും ഈ നാട്ടിൽ തന്നെയുള്ളതാണ്. ആർട്ടിക്കിൽ നിന്ന് 1 കിലോമീറ്റർ തെക്ക് സ്ഥിതി ചെയ്യുന്ന റീത്താലയം ചാപ്പലിന്റെ ദേവാലയ നിർമ്മാണത്തിന്റെ ഭാഗമായിട്ടാണ് ഗായകൻ ബൈജു റീത്താലയം. आधी स्लो मोशन માં ફીડબેક કર્યું आधी बघा पुढं काय झालं पप्पुडाला आधी इकडे बघ. happy happy ठीक आहे थांबी सांग छोले छोले हा छोले भटुरे मम्मी तुला पाहिजे ये फोडायचं नाही ना बंद कर पडलं यूट्यूब पण आत पडलं चिडा आत काय काय करते कुठलं चांगलं आहे का नंबर 90 राहू दे मग 50 चा 90 म्हणलं काय करायचं मी मला 10 8 16 150 രൂപ 2